माननीय श्री विष्णू माने साहेब आता आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून या कार्यक्रमासंदर्भातली माहिती तर घेऊयातच, पण त्याचबरोबर पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा तलवारधारी अश्वारूढ पुतळा यामुळे सांगलीच्या सौंदर्यामध्ये कशा पद्धतीनं भर पडलेली आहे हे देखील त्यांच्याकडून या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. माने साहेब, काय सांगाल? एक तर पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं ऐतिहासिक असं स्मारक सांगलीमध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ तो पण तलवारधारी पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं इतकं प्रचंड काम आहे. असे या महाराष्ट्रामध्ये शेकडो पुतळे उभारले तरी ते त्यांचं काम आणि त्यांचा जो त्यांनी जे पुण्याचं जे काम केलं आणि या देशाचा हिंदू राष्ट्र वाचवण्याचा असेल, जे 12 ज्योतिर्लिंगाचा या देशामधला जीर्णोद्धार असेल आणि आपली हिंदू संस्कृती जगवणे आणि आपल्या सर्व महामानवांबरोबर जे काम करायला पाहिजे ते त्यांनी केलेलं आहे. आणि मी तर म्हणतोय सांगली जिल्ह्यापुरतं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा आणि जसं सांगली शहरामध्ये कुपवाड एरियामध्ये जसं अहिल्यादेवींचं स्मारक बांधलं, अशी स्मारक पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे. आणि त्या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा चालना द्यायला पाहिजे. एका शहरामध्ये काम केलेलं नाही, संपूर्ण या भारत देशामध्ये अहिल्यादेवींनी काम केलंय आणि त्यांचा इतिहास सर्वांच्या पर्यंत पोहोचवायचा असेल तर प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवींचा स्मारक होणं आवश्यक आहे. आणि लोकांना त्यांच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातल्या लोकांना प्रेरणा देण्यासाठी अहिल्यादेवींचा स्मारक उभारायला पाहिजे प्रत्येक जिल्ह्याला. आणि अहिल्यादेवींचं सांगली शहरामधलं जे संजय नगर मधलं अहिल्यादेवी होळकर स्मारक जे अश्वारूढ पुतळ्याचं उभा केलंय त्यासाठी महापालिकेतल्या सर्व नागरिकांचं, महापालिकेतल्या सर्व नगरसेवकांचं मोठं योगदान आहे. मी महापालिकेच्या सर्व प्रशासकाचं असेल, सर्व लोकप्रतिनिधींचं, महापालिका क्षेत्रातल्या सर्व नागरिकांचं मी या ठिकाणी समाजाच्या वतीनं आणि एक लोकप्रतिनिधी या नात्यानं मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. उद्याच्या लोकार्पण सोहळ्याला या राज्याचे मुख्यमंत्री येतात. याच्यामध्ये योगदान सर्व पक्षाच्या नेत्यांचं आहे. त्यामध्ये अजितदादा आमचे उपमुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, आम्ही सर्वजण यामध्ये सहभागी आहे. मी येतोय, तुम्ही या, अशी मी समाजाला आणि सर्व या सांगली जिल्ह्यामधील नागरिकांना माझं आणि माझ्या पक्षाच्या वतीनं, आमचे नेते अजितदादा यांच्या वतीनं आव्हान आहे की उद्याचा लोकार्पण सोहळा बघायला आणि अहिल्यादेवींचा आशीर्वाद घेण्यासाठी शहरामध्ये दाखल व्हावं. हजारोच्या संख्येने ही विनंती आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या दैदिप्यमान इतिहासापासून सांगलीकरांनी कोणता बोध घेतला पाहिजे? अहिल्यादेवींचा इतिहासामधून बोध असा घेतला पाहिजे की सर्व जाती धर्मातल्या माणसांनी एक दिलानं, एक विचारानं आणि सर्वांना संघ घेऊन जाण्याचा विचार जो अहिल्यादेवींचा आहे तो आपण तुम्ही आम्ही पुढे नेऊया. सर्वांना सुशिक्षित करूया, सर्वांना चांगलं शिक्षण आणि सर्वांना समान वागणूक देण्याचा संदेश जो अहिल्यादेवीने हजारो वर्षापूर्वी दिलता तो संदेश आजच्या काळामध्ये देणं काळाची गरज आहे आणि तो देण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही मिळून या ठिकाणी संकल्प करूया अशी मला इच्छा वाटते. अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा तर आपण उभा केला, पण आता आपली जबाबदारी देखील वाढलेली आहे. आपण त्यांच्या विचारांचे अनुयायी आहोत, बरोबर? त्यामुळे त्यांचे विचार आपण पुढे नेले पाहिजेत. कोणते विचार आपण आत्मसात केले पाहिजेत, पुढे नेले पाहिजेत? त्यांनी जे प्रजेसाठी व्यवसाय, महिलांसाठी व्यवसाय उद्योग उभा केले, त्याचबरोबर सर्व मुलींना असेल, मुलांना असेल शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. सर्व धर्मांचा उद्धार व्हावा म्हणून सर्व या देशामध्ये शिवमंदिरं जी उभा केली, ही आपली धर्मपीठ म्हणजे आपली संस्कृती आहे. ती संस्कृती वाढवणे, सर्वांना समान वागणूक देणे, त्यांचे चांगले विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवणे, त्यांनी जे 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 काम केले ते लेखणीच्या माध्यमातून पुढे यायला पाहिजे. माझं तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की अहिल्यादेवींचा जसं शिवाजी महाराजांचा, बाबासाहेबांचा इतिहास आपण शिक्षणाच्या माध्यमातून, शालेय व्यवस्थेच्या माध्यमातून देतोय, एखादा धडा न देता अहिल्यादेवीवरती एखादं स्पेशल पुस्तकावर आपण महाराष्ट्र शासनानं काढावं आणि त्यांचा इतिहास सर्वांच्या पर्यंत पोहोचवावा अशी माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे. शेवटचा माणूस केंद्रबिंदू मानून पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभार केलेला आहे. आताच्या राज्यकर्त्यांनी त्यापासून काय बोध घेतला पाहिजे? आताच्या राज्यकर्त्यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचा आदर्श घेऊन शेवटच्या माणसाला घटक तो कुठल्याही जाती धर्माचा हे न बघता तो आपला नागरिक आहे आणि त्याला शिक्षण, आरोग्य आणि निवारा ह्या सगळ्या व्यवस्था कशा देता येईल
आणि सर्वांना एकत्रित कसं ठेवता येईल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतंय. अ, पूर्वी या ठिकाणी तुम्ही बघितलं होतं हा सगळा परिसर कसा होता आणि आता यामध्ये जे या पुतळ्यामुळं सौंदर्यामध्ये भर पडलेले आहे, त्याचं वर्णन कसं कराल तुम्ही? पूर्वी लवली सर्कल म्हणून या भागाची गणना केली जात होती. आता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारल्यामुळं इथल्या वैभवात या पावनभूमीमध्ये वेगळं नवचैतन्य निर्माण झालंय आणि इथला आदर्श घेऊन या महाराष्ट्रामधले नागरिक आणि इथले लोक समाजाला दिशा देतील असं मला वाटतंय. आणि आजचं जे नवचैतन्य आणि इथलं वातावरण बघून खूप समाधान वाटतंय. एकंदरीतच विष्णू माने साहेबांनी सांगितलेलं आहे की महापुरुषांच्या प्रतिमा डोक्यावरती घेऊन फिरण्याऐवजी महापुरुषांच्या प्रतिमा डोक्यावरती घेऊन शोभायात्रा काढण्याऐवजी त्यांच्या विचारांच्या विचारयात्रा आपण काढल्या पाहिजेत आणि त्यासाठी महापुरुषांचे विचार आपण अंगीकृत केले पाहिजेत. आपण पुतळे उभा करतोय पण त्यांच्या विचारापासून दूर जातोय, हे कुठेतरी होता कामा नये, हे थांबलं पाहिजे. आणि त्यासाठी पुतळा उभारल्यानंतर आपली जबाबदारी संपत नाही, पुतळा उभारल्यानंतर आपली जबाबदारी खऱ्या अर्थानं सुरू होते, किंबहुना ती वाढते, असं या ठिकाणी मान्य श्री विष्णू माने साहेब यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. वेळात वेळ काढून ते आपल्याशी बोलले, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. आपल्या सर्व समाज बांधवांना शुभेच्छा द्या या कार्यक्रमाच्या. या कार्यक्रमामध्ये जे जे समाज बांधव असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील, या परिसरामधले नागरिक असतील, यांना कोटी कोटी शुभेच्छा आहेत माझ्याकडून. कारण इतकं वैभव प्राप्त या चौकाला करून दिलं अहिल्यादेवीच्या नावानं. आणि गेले 25 वर्षापूर्वी हा परिसराचं नाव पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं दिलं, परंतु ते वैभव आज प्राप्त झालं आणि ही भूमी पावन झाली अहिल्यादेवीच्या नावानं. त्यामुळे इथल्या नागरिकांचे, लोकप्रतिनिधी असतील किंवा समाज बांधव असतील, त्यांचं करावं तितकं कौतुक थोडं आहे. पण हे पावित्र्य पूर्ण महाराष्ट्रात कसं जाईल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. निश्चितच. धन्यवाद माने साहेब. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.